चला मॅच ऑन करा. थँक्यू व्हेरी मच. तर सन्माननीय चिंचवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व शिवकृपा श्रीकृपा बिल्डर्सचे सर्व आदरणीय जय शेठ जांभळे साहेब यांच्या वतीने 5555 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. तर आई गावदेवी जगदंब खानाव आणि त्यांच्या विरुद्ध सहारा शिवकर हा संघ इथे खेळतो. संकल्प 11 प्रणय 11 सहारा शिवकर. संजय पाटील संजू अर्थातच आपण त्याला पाहतो. एकूण धावा दाफलकावरती एकूण धावा 2. षटक क्रमांक आपण या वेळेला पाहिलं. पहिलं पॉवर प्ले. सामना महत्वाचा असेल. दोन्ही संघांना विजय हवा आहे आणि सुपर 6 ची लढत आहे. प्रतीक पाटील आणि संजय पाटील. सामना कमालीचा असेल. 4 ओव्हर मॅच. आई गावदेवी जगदंबी खानाव आणि त्यांच्या विरुद्ध प्रणय 11 सहारा शिवकर. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघ बलाढ्य. दोन्ही संघामध्ये सुप्त क्षमता आहे. दोन्ही संघ अगदी चांगल्या धाटणीचे आहेत आणि दोन्ही संघाने चांगला दमदार खेळ केला. संजूला आपण जरूर पाहतोय. स्ट्रायकर एंडला टप्पा पडला. जरूर अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. साई स्टार विगरची स्पर्धा आपण पाहिली आणि फ्रेश मॅच मध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये संजय पाटील संजू काय खेळला होता पुनरावृत्तीची आठवण करून द्यावी लागेल आणि तो खेळ होणं इथे खूप महत्वाचं आहे. प्रेक्षक कमाल झेलचा मानकरी ठरलेला आहे. जाधव साहेब यांचा यथोचित गौरव 300 रुपये या कॅश प्राइज ने केलं जाईल. आज के हमारे अतिथि मेहमान टुडे ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर निशाद ज्वेलर्स के ऑनर्स इनके ओर से यहाँ पर 300 रुपये का कैश प्राइज देकर यहाँ पर सम्मान किया जा रहा है. मयूर घरत ऑन साइड ला क्लिक केलं. दूरवर क्षेत्ररक्षक. ओ मिस फिल्डिंग. संधी जरूर मिळेल बॅटिंग करताना संघ आई गावदेवी जगदंब खानाव. इथून जो तो संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. इथे सुवर्ण संधी असेल. या सामन्यामध्ये विजय हवाय. आतापर्यंत संजय संजूने सामना केला. 2 चेंडू मध्ये 3. त्याला साथ देतोय प्रतीक पाटील. गुड बॉलिंग. दिशा टप्पा मात्र अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. लाईन आणि लेन भरकटतो. पॉवर प्लेचे षटक. प्रणय 11 सहारा शिवकर संघ टॉस त्यांनी जिंकलाय. पसंती दिली फिल्डिंगला आणि हा सामना तर आतापर्यंत आपण चेंडू पाहिले. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 7. टॉस जिंकलाय खानाव संघानं. धाडसी निर्णय. डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. 7 रन्स ऑन बोर्ड. ओ प्रचंड वेगवान आहे. मयूरला आपण पाहतोय. सामना खूप महत्वाचा असेल आणि दोन्ही संघांना या सामन्यामध्ये चांगला खेळ करणं खूप महत्वाचं. worldtenniscricket.in या स्पर्धेला कव्हरेज करते. आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ चषक. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा. संजय पाटील संजूला पाहतोय. यस हा चेंडू लॉफ केला. प्रचंड मनगटी ताकदीच्या साहाय्याने लॉंग ऑफ कडे. यस व्हेरी गुड कॅच. बॅट्समन होईल बाद. पारितोषिक आले. मगाशी अंकुशनं खूप छान खेळ केला आणि त्यांना पुरस्कारते नवरात नरे साहेब. वरलेश्वर रेसिडेन्सीचे अध्यक्ष यांच्याकडून अंकुशला मिळाले 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का मिळालाय. मात्र टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करणारा आई गावदेवी जगदंब खानाव. एखाद्या संघाने एक टॉस जिंकतो आणि असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं
का सकारात्मक सुरुवात झाली पाहिजे. संघासाठी पहिल्या फळींच्या फलंदाजांना चांगला खेळ झाला पाहिजे, मात्र तिथे बाद झाला संजू. दमदार खेळ होणं खूप महत्त्वाचं आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावा 7. बॅटिंग करताना टीम आई गावदेवी जगदंब खानाव. करण रन रेट आपण पाहिला 8.40. 5 चेंडू. मयूरची गोलंदाजी पाहिली. मयूर करत आतापर्यंत धावा 7 दिलेत. किती टार्गेट सेट होईल, इथून जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल सुपर 3 मध्ये. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. सावध पद्धतीने खेळणं. गोलंदाजी चांगली होते मयूर गर्द कडून. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा फलकावर टोटल रन्स पाहिल्या तर 7 धावा आहेत. तर आपण स्क्रीनवर पाहतो अंकुश नवनाथ नरे साहेब वर्लेश्वर सोसायटी आणि आपण पाहतोय माणी साहेब सुद्धा आहेत. अंकुशांना 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळाले. वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in WTC ही स्पर्धा कव्हर करते. आपण जरूर पाहतोय. हा सामना खूप महत्त्वाचा असेल. एका ग्रुप शिवकर यांच्याकडून शिवकर संघाला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आलेत. त्यांचा मी धन्यवाद देतो. टॉस जिंकला खानाव संघानं आणि दमदार खेळ होणं खूप महत्त्वाचं आहे. 7 धावा धावफलकावर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. चला आम्ही इथे विनंती करीत आहोत. आमचे अतिथी मान्यवर आहेत राम पाटील साहेब चिंचवली, तसेच आमचे विकास शेळके साहेब चिंचवली आणि आमचे आपण पाहतोय प्रेमनाथ जांभळे साहेब चिंचवली यांचे आगमन झाले. या सर्वांना विनंती आपण मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. संदीपचा पहिला चेंडू ऑन साइडला. बॅट फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करताना चुका झाला. तणावाचं वातावरण. धावा होणं आता खूप महत्वाचं. बॅटिंग करताना टीम खानाव. सामना कमालीचा असेल. इथून जो संघ चांगला खेळेल तो टॉप 3 मध्ये जाईल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. काही दिवसापूर्वी आम्ही पाहिलं माजी जिल्हा परिषद सदस्य चषक विगरची स्पर्धा. खानावनं आपल्या अप्रतिम खेळानं खूप छान खेळ खेळला. गोलंदाजीचा दर्जा मात्र टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला पसंती दिल्या. प्रतीक पाटीलला आपण जरूर पाहतो आणि त्याला साथ देताना गोलंदाज उमेश कर्णूक. तर नक्कीच आमचे निलेश महाराज ढवले आम्हाला माहिती देताना लगातार 5 वेळा हा संघ फायनलचा प्रवास करतोय. सेकंड ओव्हर 8 धावा. या शरीरभेदी गोलंदाजी इथे जरूर. चेंडू शरीरावर आदळलाय. प्रणय 11 सहारा शिवकर संघ लगातार 5 वेळा. संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर. सुपर नंबर म्हणजे बक्षीस पात्र 5 वेळा त्यांचा प्रवास राहिला. सेकंड ओव्हर 9 धावा धावफलकावर. पहिला धक्का मिळाला. प्रतीकला पाहतोय. 2 चेंडूचा सामना त्याने केला. वैयक्तिक 2. उमेश त्याला साथ देतो. संदीप राऊंड विकेट. शरीरभेदी. ओ सुंदर गोलंदाजी. अटॅकिंग गोलंदाजी होते. काही करून देत नाही. प्रतीक खेळतोय त्याला साथ देतो मैदानावर उमेश. चांगली धावा होणं संघासाठी खूप महत्वाचं. राऊंड विकेटनं संदीपचा हा चेंडू पाहिला. ऑफ स्टंपवर चेंडू होता. स्विंग चेंडूला दिला. श्री आम्ही पाहतो सन्माने आमचे पाहुणे निशा ज्वेलर्सचे प्रसिद्ध उद्योजक अमरबाई लोहार यांचे इथे आगमन झाले आणि त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी सन्माने रमेश पाटील साहेब आमची या संघ आणि हा फटका जरूर. यस विकेट. झेलबाद होईल फलंदाज. रमेश पाटील साहेब यांना विनंती करेन आमचे पुरस्कर्ते निशा ज्वेलर्सचे ओनर्स अमरबाई लोहार यांचा इथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला केलेले सहकार्य प्रसिद्ध उद्योजक निशा ज्वेलर्स अमरबाई लोहार आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद देतो. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. संतोष मुंडे सलग 2 षटकार 2000. 10 धावा आहेत. 2 गडी बाद. निशा ज्वेलर्सचे आमचे सन्मानी पाहुणे अमरबाई लोहार यांचं आम्ही
मनापासून धन्यवाद देतो आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. रमेशजी पाटील साहेब आमचे पुरस्कर्ते, आमचे आधारस्तंभ, ज्यांचं खूप मोठं या स्पर्धेला सहकार्य. अमरबाई लोहार आपण इथे आलात, अमूल्य वेळ दिला, थँक्स लॉट. या स्पर्धेची आठवण आम्ही महाराजांची प्रतिमा, अतिथी देवो भव, सेकंड ओव्हर प्रोग्रेस, गोलंदाज पाहतोय संदीप पाटील, आई गावदेवी जगदंब खानाव आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय संकल्प 11, आपण पाहतोय सहारा शिवकर. संदीप राऊंड विकेट, योगेश साठी लॉफ करतोय, सावध फटका, धाव घेण्याची तयारी, सुरक्षित सिंगल, दुसरं षटक प्रगती पथावर. पाठीराख्यांचा आवाज पाहायला मिळतो, मात्र इथे दबदबा निर्माण केलाय. गोलंदाजी करताना संघ आपण जरूर पाहिलं आज. संकल्प 11, प्रणय 11, सहारा शिवकर. तर सन्माननीय पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. सेकंड ओव्हर, धावा 11, 2 गडी बाद. संदीप पाटीलला पाहतो किती टार्गेट सेट केलं जाईल. आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू दूरवर, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक रेडी. थोडे फंबल झाले, इथे वेळ मिळाली. अचूक वेळ साधणं क्रिकेटमध्ये का महत्वाचं असतं. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या. स्पोर्टिंग विकेट या खेळपट्टीवर काय येऊ शकतो. 2 षटकांचा खेळ समाप्त, 13 धावा, 13 रन्स. निशा ज्वेलर्सचे आमचे प्रसिद्ध उद्योजक अमरबाई आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिला. पाहुण्यांचा आदर तिथं सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आणि सन्मान हे अमरबाई लोहार यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आज संपूर्ण आम्ही पाहतो या स्पर्धेचे आयोजक श्रीराम इलेवन चिंचवली, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सन्माननीय श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे पुरस्कर्ते माजी सरपंच रमेशजी पाटील साहेब यांच्या नावाची ही स्पर्धा आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ संपला, धावा येते 13, 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा दाखल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. तर गोलंदाज झालाय अजय भगत, मॅजिकल चेंज बॉलर, ऑलराऊंडर, कित्येक वर्षाचा तगडा अनुभव आणि ही ताकद या संघाची. अजय भगत, पहिला चेंडू, वेगानं प्रहार, अपील मध्ये उत्साह, स्ट्राईक रेंजला योगेश. धावा येणं खूप महत्वाचे. आई गावदेवी जगदंब खानाव संघाला अपेक्षा प्रतीककडून, अपेक्षा योगेशकडून. जर या वेळेला योगेश प्रतीककडून चांगली भागीदारी झाली तर धावा बऱ्यापैकी येऊ शकतात आणि तो प्रयत्न आहे. मात्र अजय भगत एक वेगवान गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जो ओळखला जातो. 3rd ओव्हर, धावा 14. सुपर 6 ची लढाई, इथे धावा येणं महत्वाचं. मात्र गुड कॅच, फलंदाज होईल बाद. 14 वर 3रा धक्का बॅटिंग टीम खानाव संघाला. तर वार्दोली नाईट स्पर्धा आम्हाला अजूनही आठवते. आम्हाला माहिती मिळते का अजय भगतला वार्दोली नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर स्पोर्ट्स सायकल त्याला मिळाले. अगदी कित्येक वर्षाचा तगडा अनुभव त्याच्याकडे. अजय भगत इथे षटक हाताळतो. धावा, 3रं षटक प्रगतीपथावर असताना धावा 14 आहेत, 3 गडी बाद. बेलवली नाईट, वार्दोली, यस कन्फर्म, वार्दोली नाईट. 14 धावा, करंट रन रेट 6 ची सरासरी, 3 विकेट. नीरज योगेश बॅटिंग करत असताना आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानावला चांगल्या धावा होणं खूप महत्वाचं आहे. तर या स्पर्धेला जरूर आपण पाहतोय निशा ज्वेलर्स, अमरबाई लोहार यांचा आम्ही मनापासून धन्यवाद. 5000चं सहकार्य, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. प्रसिद्ध उद्योजक निशा ज्वेलर्स, अमरबाई लोहार, थँक्स लॉट. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आम्ही आपल्या मनापासून धन्यवाद देतो. मात्र गोलंदाजानं चांगली दमछाक केल्या. धावा येत नाही, चांगले फटके येत नाही. योगेश प्रयत्न करतो, नीरज त्याला साथ देतो. बॅटिंग ऑर्डर मध्ये आज संजू अपयशी राहिला, उमेश अपयशी राहिला. मात्र चांगल्या धावा येणं खूप महत्त्वाचं आहे.
तिसरं षटक प्रगतीपथावर धावा एकूण टोटल पाहिल्या तर 15 धावा आहेत. अजयनं काय गोलंदाजी केली. डॉट, विकेट, सिंगल, 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली. वारदोली नाईट मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी त्याला नामांकन का मिळालं त्याचं उत्तम उदाहरण. 15 धावा 3 गडी. योगेश खेळतो, नीरज त्याला साथ देतोय. फटका येणं महत्वाचं. यस, योगेश थांबणार नाही आणि त्यांनी दाखवून दिलं. हा षटकार धूम धडाका 6 धावा. तर अशा परिस्थितीमध्ये धावा येणं खूप महत्वाचं होतं. तिसरं षटक प्रगतीपथावर धावा 21, 3 गडी बाद. बॅटिंग करताना संघ आपण आई गावदेवी जगदंब खानाव या संघाला पाहतोय. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 21 धावा फलकावर. बॅटिंग करताना टीम आई गावदेवी जगदंब खानाव. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना आम्ही सूचना करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघ आपण याची नोंद घ्या. पुढचा सामना आपण दोन्ही संघांना सूचना करतोय. आक्रमण करते लॉफ करताना डीप कडे. यस, गुड कॅच. बघा पाठीराख्यांचा आवाज येतोय. संकल्प सहारा शिवकर मात्र टॉस साठी श्रीराम चिंचवले आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे सुपर 6. दोन्ही संघ नायक आपण टॉस साठी संपर्क साधा. लगेच टॉस केला जाईल. दोन्ही संघनायकांना आम्ही सूचना करतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. खेळणे आणि संकल्प 11 श्रीराम चिंचवली दोन्ही संघनायक रेडीला. अजूनही क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो. मात्र संघ थोडा बॅकफुटलाय. जर या षटकामध्ये 10-15 धावा आल्या तर खानाव संघाची गोलंदाजी त्यांची ताकद. आणि क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. तीन षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा 4 विकेट. तमाम क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेतो. त्यांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी जगदंब खानाव. बॅटिंग करत असताना आता अपेक्षा गोलंदाज झालाय वैभव पाटील. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू वेगवान नीरज होता. कनेक्ट झाला नाही. 1 धाव. मिसफील्ड निघाले 2 धावेसाठी. ओ गुड रनिंग. खराब थ्रो. 3 धावा होणार का. धावा कशा येऊ द्या. येणं आणि वन्स अगेन 4 धावा पळून काढल्या. 5वी साठी कॉल. क्या बात है. टाळ्या होऊ द्या एकदा. धावा पळून काढल्या. टोटल 5 पंचा. आणि हा आवाज येतोय खानावचे पाठी राखे. क्या बात है. अंपायर्स बॅट कट. यस, 5 धावा पळून काढल्या. पूजा मोबाईल स्टोर यांच्याकडून आम्ही पाहतोय 1100 रुपयाचं पारितोषिक. तर त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. 5 धावा. बघा दोन्ही संघाचे पाठीराख्या. मॅचला एन्जॉय करताना संघ पोहोचलाय 26. क्रिकेट मध्ये काय येऊ शकतो. कमालीचा सामना. आई गावदेवी जगदंब खानाव. चेंडू शिल्लक 5. स्ट्रायकरला खेळतोय पंकज भगत. गोलंदाज वैभव पाटील. 26 धावा 4 विकेट. आक्रमण करतोय. फटका जरूर आला. यस, गुड कॅच. काय कल्ला बोल. आणि इथे बघा प्रचंड पाठीराख्या. 26 वर धक्का मिळाला. 5वा सामना महत्वाचे. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल. चेंडू शिल्लक 4.
4 चेंडूमध्ये 2 फटके येणं. तर या स्पर्धेसाठी आम्हाला सायकलचे पुरस्कर्ते सचिन दादा मुंडे यांचा आम्ही मनापासून धन्यवाद. यंगस्टारला जे नेहमी संधी प्रोत्साहन करत असतात शिवसेना तालुका प्रमुख चषकाचे यशस्वी आयोजक सचिन दादा मुंडे. स्ट्रायकर एंडला 26 धावा आहेत. ओ फटका सजवलाय ऑन साइडला आणि सचिन दादा मुंडे ऑन फायर. काय कमालीचा फटका खेळलाय. ही गुणवत्ता आहे सचिन दादा. मास्टर माइंड त्यांना का म्हटलं जातं. आल्या आल्या डावाची सुरुवात केली षटकारानं. अग्रेसिव्ह मूड मध्ये माझ्याकडे ती धमाके क्षमता आहे आणि कॅपॅसिटी कुवत दाखवली. वेळ गेली नाहीये. 32 धावा. चेंडू शिल्लक. तीन चेंडू मध्ये 3 षटकार 5000 पुरस्कर्ते संतोष मुंडे. सचिन दादा मुंडे ऑन अ फायर. क्रिकेट मध्ये त्यांना जास्त वेळ मिळत नाही मात्र आजही तो तगडा अनुभव मैदानावर. सचिन दादा मुंडे 32. 3 चेंडूचा खेळ बाकी. 32 धावा 5 गडी बाद. गोलंदाज वैभव पाटील. दबाव निर्माण झाले ऑन साइडला. डीप कडे चेंडू. अंपायर सिग्नल नो बॉल. व्हॉट अ मॅच. किती टार्गेट. नो बॉल. बेनिफिट +3. खानावच्या पाठीराख्यांचा आवाज येतोय. यस खानावचे पाठीराखे. क्या बात आहे. कमालीचं वातावरण. धाव फलक पुढे सरकले. एकूण धावा 35. 5 गडी बाद. चेंडू शिल्लक 3. काय येऊ शकतो मॅच मध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 95 ऑन केले. गोलंदाज वैभव येतो स्ट्रायकर एंडला. फ्री हिट संधी असेल सचिन दादा मुंडे यांना. 35 धावा गडी 5. ओ गुड बॉलिंग. रिदम होता. आता चांगली लेंथ हाताळली. शिवकरच्या प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येत. दोन्ही आपल्या विभागातील संघ आणि स्पर्धा सुद्धा तेवढी दर्जेदार आहे. कमालीची रंगत. सचिन दादा मुंडे हार मानणारे नाही. परिस्थिती कशी असू द्या लढायचं जिंकायचं. हार मानायचं नाही. चल बिचल व्हायचं नाही. 2 चेंडूचा खेळ बाकी. 35 धावा धाव फलकावर. ऑफ स्टंपला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. 36. 36 धावा धाव फलकावर. चेंडू शिल्लक 2. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जास्त ऑन स्विंग झाला आणि यस डेफिनेटली वाईट बॉल. दबाव थोडा वाढेल. प्रणय 11 सहारा शिवकर त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना आई गावदेवी. जगदंब 11 खानाव. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघ नायक स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे. आक्रमण होत असताना ऑन साइडला ड्राइव्ह केले. 1 धाव निघाले. 2 धावेसाठी प्रयत्न होईल आणि इथे मात्र डेंजर असेल. यस 2 धावा. अशा संधी सोडायचं नाहीये. नीरज सचिन दादा मुंडे 4 मध्ये 10 वर पोहोचले. चेंडू शिल्लक. लास्ट बॉल. 38. 5 गडी. 1 षटकार आला ना तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो कारण खानाव संघाकडे ती ताकद आहे. 23 धावा या संघाने डिपेंड केला विगरच्या नाईट स्पर्धेमध्ये. प्रचंड गुणवत्ता प्रचंड गोलंदाजी या संघामध्ये. मात्र समोर संकल्प 11 प्रणय 11 सारा शिवकर त्याला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. 38. 5 गडी बाद. लास्ट बॉल. वैभव पाटील स्ट्रायकर एंडला. सचिन दादा मुंडे 4 मध्ये 10. शेवट गोड करायचा. अंत बला तो सब बला. नाइस बॉलिंग. दिशा टप्पा खूप चांगला होता. डॉट बॉल. टार्गेट सेट झाले. एकूण धावा धाव फलकावरती टोटल 38-39 टार्गेट. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो. स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि त्यांच्या विरुद्ध संकल्प 11 श्रीराम चिंचवली या दोन्ही संघनायक. टॉस आपण करतो. दोन्ही संघांना सूचना असेल तर टॉस आपण करूया. सामना 4 षटकांचे सुपर 6 चा शेवटचा सामना. सन्मानी आमचे पाहुणे
संदीपजी शेळके यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. संपूर्ण जेवण बनवण्यासाठी 5 दिवस महागुरु ज्यांचं योगदान मिळालं ते संदीपजी शेळके आणि 1,000चं सुद्धा त्यांनी आर्थिक सहाय्य. प्रशांत शेळके असतील तब्बल 10,000 आणि जेवण बनवण्यासाठी त्यांची प्रचंड सेवा आम्हाला मिळाली. सतीश शेळके असतील त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. सुभाष डुकरे असतील, राहुल मस्कर असतील आणि आमचा संपूर्ण आचारी वर्ग मेन स्टेजच्या बाहेर. आणि महागुरु असं म्हटलं जातं का अन्नदाता सदा सुखी, तुम्ही नेहमी म्हणत असता. आणि आज या 5 नाईटमध्ये उत्तम भोजनाची व्यवस्था आम्ही पाहिली आणि त्या सर्व व्यक्तिमत्वांचा आम्ही धन्यवाद देतो. तो टॉस करूया. सुपर 6चा शेवटचा सामना स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स केरणे या अगोदर सामना जिंकला, सुपर 6 मध्ये पोहोचलाय. जय हनुमान शिरवली यातून एक संघ पोहोचेल आणि सुपर 6चा एक संघ आपण टॉप 3 मध्ये पोहोचला. जय हनुमान शिरवली या खानाव आणि शिवकर मधून जो संघ जिंकेल तो पोहोचेल सुपर 3 ला. आणि एक लढत बाकी आहे सचिन स्पोर्ट्स केरणे आणि संकल्प 11 श्रीराम चिंचवली. तर टॉस आपण करतोय. दोन्ही संघ नायक आलेत आणि महागुरूंच्या शुभ असे टॉस होईल तर कॉल करतील. श्रीराम 11 कॉल करेल. यस कॉल इथे होईल. खेळणे करून कॉल होणार आहे. यस कॉल आला नाही. यस कॉल इथे येईल. हेड कॉल आला खेळणे करून. यस टेल टॉस जिंकला चिंचोली. डिसिजन क्षेत्ररक्षण. काय तयारी या मॅच साठी? काय नाही, जास्तीत जास्त प्रयत्न करू मॅच जिंकण्याचा. घरचं मैदान आहे अजूनही. खेळणे जो सुद्धा बलवान संघ आहे. अजूनही कुणाकडून अपेक्षा आहे का चांगला खेळ झाला तर खेळण्यासारखा सुद्धा चांगल्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत करू शकतो. प्लेयर्स सर्वच चांगले आहेत. इथे आपला माझा अमोल भाऊ आणि आकाश अंकुश वगैरे त्यांची अपेक्षा असतील. धन्यवाद असतील, शुभेच्छा असतील आपल्याला. तर नाणेफेक जिंकले. आपला डिसिजन कळवा लगेच. यस डिसिजन फिल्डिंग. तर महागुरू आमच्या समोर जॉईंड आहेत. महागुरू एक किस्सा आठवतो. आपण छत्रपती ट्रॉफी नाईट स्पर्धा खेळत होता आणि आज बच्चे कंपनी इथे जरूर आहे आणि एक छोटासा एक प्रेक्षक होता ज्याला आयवा कॅशला 500 रुपये मिळाले होते आणि तुम्ही त्याच्याशी संवाद साधला होता. काय चर्चा होती ती जरूर आम्हाला कळवावं थोडं. तो का आपण आसन ग्रहण करावं. सुपर 6 चे सामने 4 षटकांचे असतील आणि त्यापुढील सामने मॅनेजमेंट आम्हाला जरूर कळवेल. आकाश सुपर 6 पर्यंत सामने आपण संपूर्ण 4 षटकांचे खेळणार आहोत आणि त्यानंतर सामने 3 षटकांचे असतील आणि सिरीजचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सुपर 6 पर्यंत कन्सिडर केलं जाईल. या सूचना आहेत. मागे आम्ही पाहतो सुंदर आमचा आचारी वर्ग आम्हाला आकाशने माहिती दिली का 5 रात्रीमध्ये त्या संपूर्ण आचारी वर्गाचं आपण मनापासून धन्यवाद देतो. का म्हणाल आपण आचारी वर्गाबद्दल?
प्रेम आहे त्यांच्या या संघावरती. आणि ते पहा त्यांच्या आवडत्या टीमचा खेळ पाहण्यासाठी दोन्ही टीमच्या पाठीराखांनी गर्दी केली आहे. पाहू तयार. ओ यावेळेला इनफिल्डच्या वरनं काय फटका सजवलाय, अप्रतिम दर्जाचा फटका. बॉल चाललाय पॉइंटच्या डोक्यावरनं 4 धावा चौकार. तू ठोक डीजे. चार धाब्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट पहिल्या बॉलवरती जरूर आली, परंतु त्यानंतर काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धाबा आपल्याला बघायला मिळाल्या. संकल्प सहारा शिवकर या टीमला खऱ्या अर्थानं संजीवनी देणारा हा चौकार आपण बघितलात. बट सूरजच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅटमधनं चौकार आला. यावेळेला पहा अपील मध्ये उत्साह. विकेट मिळतीये आता, जल्लोष होईल खानावच्या प्रेक्षकांचा. आणि इथे पहा विकेट आली आहे. बॅट्समन बाद. धक्का क्रमांक 2. तो साठी खऱ्या अर्थाने सुरतदादा कर्णूक शिवसेना शाखा प्रमुख खानाव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत प्रतीक जाधव आणि सन्माननीय लहूदादा पाटील माजी सरपंच खानाव यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. जाऊया मॅच कडे. आज खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं आमचा समालोचक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल या स्पर्धेच्या अनुषंगाने जर का आपण बघितलं तर आजच्या दिवसामध्ये एकूण 6 समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये वैभव भोपी सर, रोशन पाटील सर, त्यानंतर जर का आपण बघितलं तर सागर मांडवकर सरांना देखील आपण बघितलंच. मॅच कडिंग. यावेळेला पहा पंचांचा सिग्नल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात आणि एक्स्ट्राच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती आता बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन कडू सर, सँडी पालकर सर आपल्याला पाहायला मिळतात. केवाळे, सुनील तांडेल सर, बेलेवली यांना आपण बघतोय. यावेळेला पहा अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डर आपल्याला बघायला मिळाले. चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि या मोमेंटला एक धाव जरूर कंप्लीट झाले एका धावेच्या मदतीनं. आता 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा 2 गड्यांच्या मोहपटल्यात. पंकज यांची मात्र कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. अद्यापही पहा चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये, परंतु चौकार आल्यानंतर काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल पंकजचा स्ट्राईक लाईनवरती रोशन सध्या उभा आहे. रोशन पाटील गोलंदाजी मार्क वरती. पंकज त्यांच्या अगेन्स्ट सध्या गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. कमी गतीचा हा बॉल. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. गली रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या मुवमेंटला पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. अजून एक बॉल या षटकातील बाकी आहे. पाहूया या बॉल वरती आता काय घडणार आहे. मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचे चान्सेस, संधी निर्माण होत असतात. आणि पाहूया पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मिस फिल्डिंग झाली. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे पहा बॅटिंग करणाऱ्या अर्थातच शिवकर टीमचा जल्लोष होतोय आणि या मोमेंटला 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 ओव्हरचा आता खेळ संपला. धावफलकावरती धावा 1 वर 1, 11 धावा 2 गडी बाद. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये करायचे 28.
टीमचे पाठीराखे मोठ्या संख्येने मॅच सध्या एन्जॉय करतात. प्रेक्षकांशिवाय कोणत्याही स्पर्धेला मजा नसते आणि इथे पहा आमचे प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानाच्या अवतीभोवती गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही करतोय सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती योगेश आला. 18 बॉल मध्ये धावा करायच्या. 28 बॉल तयार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. यावेळीचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न जणू काही जरूर दाखवला या फलंदाजाने, परंतु त्याच्या वाट्याला अपयश आलंय आणि इथे पहा डॉट बॉल. हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रफ्तार का सौदागर, वेगाचा बादशाह गोलंदाजी मार्क वरती योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत खेळला. कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा. बॉलर का दिल टूटा. गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याचा पाठीचा कणा म्हणून फिल्डर कडे पाहिलं जातं, परंतु इथे कॅच ड्रॉप झाली. जीवदान मिळालंय. जर का आपण बघलं तर बॅट्समन रोशनला. आता पाहूया या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. समीकरण 16 बॉल मध्ये धावा करायच्या 27. 16 बॉल मध्ये 27 धावांची गरज. आई गावदेवी जगदंबा 11 खानाव विरुद्ध संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर असा सामना आपण बघतोय. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. ओ ओ ओ ओ ओ घडलं काय इथे पहा. प्रयत्नांची पराकाष्ठा. थोडेसे फंबल जरूर झाले क्षेत्ररक्षक, परंतु फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू धावफलकावरती धावा आता जोडल्या जातात. 13 धावा धावफलकावरती. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 15 ला करायच्या 26. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल बिग हिट. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. बॉलला लॉफ्ट केलंय. 6 धावा षटकार. बॅटिंग करणारे 12 मॅन सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत आणि षटकार आल्यानंतर त्यांचा देखील जल्लोष पाहण्याजोगा होता. त्यांनी सुद्धा टाळ्यांच्या गजरात या फटक्याचं स्वागत केलं. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 19. कॅच सोडल्यानंतर आता आपल्या नामाचा परिचय करून दाखवत असताना बॅटर रोशन पाटील. 1.4 चेंडूंचा खेळ संपला. 19 धावा. 14 ला धावा करायच्या 20. 14 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. योगेश वरती आक्रमण चढवलंय. पाहूया योगेश आता इथून मात्र कमबॅक करेल का. 4 बॉल मध्ये 1 षटकार येऊनही त्याने फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. काय घडणार. रोशन पाटीलने आता रौद्र रूप धाडस केलं. त्याच्याकडे क्षमता मोठे फटके मारण्याची. ती कॅच किती इम्पॉर्टंट होती आता तुम्हाला या मॅच मध्ये समजेलच. बॉल तयार. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. आता चूक होणार नाही. पकडला जातोय जेल. आता खानावकरांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन झाला बाद. 3rd विकेट टू गॉन. 3रा झटका. तू ठोक डीजे. टीम मीटिंग आता चालणार नाही. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. चला प्लीज जे प्रेक्षक आहेत खऱ्या अर्थानं जो कटआउट आहे त्याला आपण स्पर्श करायचा नाही आणि तिथून थोडस मागे उभे राहून ही मॅच आपण एन्जॉय करायची. अन्यथा लक्ष द्या प्लीज. जे कटआउट आहेत त्याला आपण स्पर्श करू नका. तिथून थोडं मागे उभं राहून ही मॅच आपण एन्जॉय करा. ही स्पर्धा तुम्हाला सर्वांची आणि प्रत्येकाने थोडस सहकार्य करणं गरजेचं. आणि या मुवमेंटला पहा प्रेक्षकांच्या अफाट गर्दी आहे. अद्विक एंटरप्राइजेस वैभव दादा यांच्या वतीनं आयबा कॅश साठी प्रत्येक प्रेक्षकांना इथे मात्र 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
आपण मैदानाच्या बाहेरून जर झेल पकडाल तर 300 रुपयाचा कॅश प्राइज देऊन इथून मात्र आपल्याला सन्मानित केलं जाईल. गोलंदाज तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या षटकातील शेवटचा बॉल 13 ला 20 करायचे आहेत. बॉल तयार होतोय. या वेळेला पहा खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. काऊ कॉर्नर रिजन मध्ये रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा जल्लोष खाणावकरांचा आणि बॅट्समन आता बाद झालाय. एक चुकीचा निर्णय, कॉलिंग चुकलं, रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोनं केलं. बॅट्समन इथून मात्र बाद झाला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता धाव्यांची गरज आहे विजयासाठी. अर्थातच तर एका बाजूला आपण पाहतो शिवकर क्रिकेट संघ खेळतो, त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ खानाव आणि दोन्ही क्रिकेट संघासाठी आद्विक एंटरप्राइजेसचे ऑनर्स सन्माननीय वैभव डबले साहेबांच्या वतीने इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. अंतिम टप्प्यात हा सामना आता येऊन टेपला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 19. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू. ओव्हर नंबर 3 मध्ये आता ही मोठी जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती सोपवली जाईल. गोलंदाज आता तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आला प्रज्वल पाटील. या गोलंदाजाला सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलंय. एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे कॅप्टनने. त्या पाहूया जबाबदारीचं तो सोनं करेल का. हाच तो प्रज्वल आहे ज्याने 11 धावा डिफेंड केल्या होत्या. त्याच्याकडून आता भरपूर अपेक्षा आहेत. प्रज्वल तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. ओ वेगवान बॉल, काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आणि इथे मात्र बॅट्समनला शांत ठेवलंय. युवा खेळाडूच्या यादीमध्ये या गोलंदाजाचं नाव आवर्जून घेतलं जातं खानाव टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. आणि इथे पहा पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय मयूरच्या अगेन्स्ट. इथून मात्र हा डॉट बॉल आपण बघतोय. या वेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत खेळलाय. विकेट मिळतीये प्रज्वलला आणि बॅट्समन बाद झाला. पुन्हा एकदा जल्लोष होत असताना फिल्डिंग करणाऱ्या खानाव टीमचा, खानाव टीमच्या पाठीराख्यांचा. आणि इथे पहा नाराजी व्यक्त केली जाते बॅटिंग करणाऱ्या संकल्प शिवकर या टीमच्या माध्यमातून. बॅट्समन बाद झाला. बॉल आणि 10 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 19. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर इथे पहा तुम्हाला 3 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये आणि 1 सिंगलची गरज आहे. 10 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. पाहूया काय घडणार. बॅटिंग करणारा संघ आतापर्यंत मोठे फटके जरूर सुरुवातीच्या षटकामध्ये आले, परंतु इथे मात्र धावांना लगाम लावण्याचं काम करतोय प्रज्वल. यावेळेला मोठ्या फटक्यांची गरज असताना इथे एक चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला, परंतु याही बॉलवरती फक्त एकच धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलकावरती बदल. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता 18 करायच्या आहेत. धावा झालेल्या धावफलकावरती 21. 2.3 चेंडूंचा खेळ संपला. 5 गड्यांच्या मोबदल्यात एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर जे समीकरण अवघड वाटते ते सोपं व्हायला वेळ जास्त लागणार नाही. पाहूया काय घडतंय. बॅटर अजयकडे ती क्षमता, प्रीतम देखील तितकाच ताकदवान खेळाडू आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रज्वलच्या डोक्यावरनं खऱ्या अर्थानं हा बॉल गेला आणि त्यानंतर बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं बॅकअप आपण बघितलं. पहा प्रज्वल जबरदस्त खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त खेळ इथून मात्र त्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. प्रज्वल पुन्हा एकदा तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. उचलला, फेकून नेलाय. आता संकल्प शिवकर टीमचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार.
इथे पहा आता समीकरण येणार आहे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. या मोठ्या फटक्याने खऱ्या अर्थानं मॅचची हवा काढून टाकली. 7 बॉल मध्ये 10 करायच्यात. 7 चेंडू 10 धावा 10 धावा 7 चेंडू. काय घडतंय या मॅच मध्ये? 5 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा बॉल प्रज्वलनं खर्च केल्यात. इम्पॉर्टंट षटक होतं. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि ते पहा अजूनही त्याच्या स्पेल मधील 1 बॉल बाकी आहे. प्रज्वलकडे क्षमता कमबॅक करण्याची. तो कमबॅक करू शकतो. या वेळेला पहा याही वेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र कंप्लीट होती. षटक आता संपलाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. आज तो प्रज्वल आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सध्या 11वी मध्ये तो शिकतोय. सचिन दादा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या स्पर्धेमध्ये त्यांना प्रथमतः संधी मिळाली. पाली येते आणि तिथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील त्यांनी जिंकली होती. आणि तिथून पहा खानोट टेनिस बॉल क्रिकेटला हा यंगस्टर हिरा मिळाला आणि खूप चांगलं कार्य करत असताना प्रज्वल आता 6 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. सहा बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. सहा बॉल 8 धावा 8 धावा 6 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? गोलंदाजी मार्क वरती आता कुणाल यांना सध्या आणलं जात आहे. महत्वाचं षटक हाताळत असताना काय या धावा डिफेंड होतील का? बॉल तयार होतो. कुणालचा हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे पहा प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली. आज लढायचंय. आज मात्र पडायचंय. आज धडपडायचंय. का कोणासाठी? तर आपल्या गावासाठी. इथे पहा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटर कमी पडले आणि रनआउटची संधी. त्या संधीचं फिल्डिंग करणाऱ्या टीमने सोनं केला. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 6. बॅट्समन बाद. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 6 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज कुणाल त्यांच्याकडे मात्र कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची आपल्या बाजूने क्षमता आहे. आता पाहूया ती क्षमता. ती इथे मात्र कॅप्टनने सोपवलेली जबाबदारी. ती जबाबदारी आता यशस्वीरित्या ते पार पाडतील का? हा प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झाला. पाहूया काय घडणार आहे. काय घडणार आहे? 5 बॉल मध्ये धावा करायच्या 6. गोलंदाज तयार. ओ वेग 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 आणि वेग आपल्याला पाहायला मिळाला. या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं आणि इथे पहा डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले या बॉलचा. ऑफ साइड ऑप्शन हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जिथे पहा हा फटका खेळणं फलंदाजाला मुश्किल काम झाला आणि डॉट बॉल आला. 4 बॉल विजयासाठी धावा करायच्या 6. 4 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून शांत दिमाखाने आता क्रिकेट खेळलं जात आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट येईल का? हो आली आहे. कुणालला मिळतीये विकेट. धक्का क्रमांक 7. बॅट्समन बाद. मॅच में ट्विस्ट ठोक दीजिए. फिल्डिंग करण्याचा जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय खाणाव संघ, त्यांच्या पाठीरेखांचा जरूर आपल्याला जल्लोष पाहायला मिळाला. इथे पहा हळूहळू जर का आपण बघितलं तर या मॅच मध्ये गोलंदाज कुणाल कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर त्यांना 3 बॉल हाताळलेले आहेत आणि तिथे पहा 2 विकेट आतापर्यंत त्यांनी मात्र इथून मिळवल्यात. 3 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे.
अंतिम टप्प्यात हा सामना येऊन टेबला 3 चेंडू 6 धावा प्रत्येक बॉल वरती आता 2 धाव्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तर त्यांच्या अगेन्स्ट सध्या बॉलिंग करत असताना 39 धावा या डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी जगदंबा 11 खाणाव गोलंदाज तयार होईल 3 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 6 बॉल तयार कुणालचा हा बॉल हवेत फिल्डर बॉलच्या मागे धावतात एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण झाली आहे आता 2 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे काय घडणार आहे या मॅच मध्ये हळूहळू या मॅच मध्ये पहा रंगतदारपणा वाढलाय उत्कंठ शिगेला पोहोचले प्रेक्षकांची कारण जिंकणार कोण 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे काय घडणार दोन्ही संघ मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात आता एकमेकांच्या विरोधात इथून मात्र त्यांच्या अगेन्स्ट इथून लढत सुरू आहे पाहूया कोणता संघ इथून मात्र विजय मिळवणार आहे बॉल तयार होईल 2 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे 2 चेंडू 4 धावा चला प्लीज जास्त प्रकारचा वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारा संघ फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं 2 बॉल मध्ये 4 या मॅचचा इम्पॉर्टंट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय हा बॉल या मॅच मध्ये भरपूर महत्वपूर्ण बॉल आपल्याला पाहायला मिळणार 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे गोलंदाज आता इथून मात्र तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती कुणाल जो आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आला परंतु स्ट्रायकिंग इनला संदीप यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि या वेगाचं प्रत्युत्तर बॅटर संदीपला देता आला नाही म्हणजे डॉट बॉल आता जागेवरती बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज हृदयाची ठोके वाढवणारा सामना दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला आखिरी 1 गेंद और जीत के लिए 4 रनों की जरूरत काय घडणार काय बिघडणार कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार प्रेक्षकांनो सामना आवडला का एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज बॉलर तयार होईल संकल्प प्रणय 11 सारा शिवकर आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी जगदंबा 11 खाणाव यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावा कोणता संघ जिंकणार आहे आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 चा हा थरार आणि बिग हिट तर आलाय बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आणि इथे पहा सामना जिंकलाय अभिनंदन अभिनंदन चला प्लीज कटआउटला सोडा शिवकर टीमचे पाठी राखे प्लीज आपण तिथे बॅनरला सोडायचा आहे आणि आपला जल्लोष आपण बाहेरून करा बघा काय सामना आपल्याला पाहायला मिळाला पैसा वसूल मॅच आपण बघितलीत